एसीपी म्हणून त्यांची डीवायएसपी नियुक्ती केली। त्यानंतर आज ठाणे शहर वाहतूक विभागाचे प्रमुख म्हणून डीसीपी म्हणून ठाणे शहराची वाहतूक समस्या सोडवण्याकरता महाराष्ट्र शासनाने त्यांना ठाण्यामध्ये पाठवलं। असे आमच्या सर्वांचे कबड्डी क्षेत्रातील खेळाडू गुरुवर्य पंकजी शिरसाट साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। अर्जुन पुरस्कार विजेते आहेत। माझी सर्व गोविंद पंथातील खेळाडूंना विनंती आहे, उपस्थित सर्वांना आपण टाळ्या वाजवून त्यांच्या ठिकाणी स्वागत करूया। मित्रांनो, पंकज शिरसाट दादांबद्दल जेवढं बोलणार आपण तेवढं कमी आहे। अर्जुन पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्राला गोल्ड मिळवून देणारे असे कबड्डीपटू आणि त्याचबरोबर छत्रपती पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि डीवायएसपी म्हणून त्यांची नियुक्ती शासनाने केली। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता डीसीपी ट्रॅफिक मध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे पंकजदादा तुझा या ठिकाणी मनापासून धन्यवाद आल्याबद्दल 2 शब्द पंकजदादा तुझ्याकडे। बरोबर कशी उलटी चल भारतीय जनता पार्टी ठाणे शहर व शारदा संकल्पनेच्या निर्णयाने केलेल्या जयंती कला महोत्सवाबद्दल सगळ्यांचे आभार मानतो। मला दोन शब्द बोलायला मित्रांनो, खूप कष्ट करा। दहीहंडी असे कबड्डी असेल संघभावना आहे, प्रत्येक जणांनी संघभावनेने काम केलं तरच हे सर्व यश संपादन करता येतं। कृपा करून जास्तीत जास्त खूप मेहनत करा आणि अशीच आपलं टीम भावना जागवत ठेवा। हे बोलून मी माझ्या शब्द संपवतो। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद दादा तुझं। या ठिकाणी आपण पाहतोय की यश गोविंद पथक 9 तरची एक प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय। 1 2 3 4 5 6 या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सचिव ओमकारी चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे। आयोजन शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत। लागली 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 बेटा लागली लागली